All. In the last lecture, we discussed about the concept of event handling, as well as we had discussed about the different types of event handlers. That is on mouse out, on click, on mouse over, on mouse up. These are the mouse events, and regarding on key down and on key up, regarding the I can say that keyboard events. So in this particular session I want to demonstrate some examples those are displayed in the textbook also, as well as apart from that I want to go for more examples. Now we will start the practical session of this event handling. हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे, कारण याच पर्टिक्युलर पॉईंटवरती आपल्याला काय तर एक्झाममध्ये 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात. तर प्रोग्राम जो आहे जो काही विचारला जाईल प्रोग्राम तो हा फक्त आणि फक्त इव्हेंट ड्रिव्हनच्याच कन्सेप्टवरती विचारला जातो. थोडंसं इथं काय पाहिलं बघा की जर एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की डज नॉट क्वालिफाय फॉर ड्रायव्हिंग, म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स जर आपल्याला काढायचं असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपलं एज हे काय पाहिजे 18पेक्षा जास्त पाहिजे. त्यामुळे हा जो प्रोग्राम आहे तो आपण थोडंसं आपल्याच कन्सेप्ट थ्रू घेऊया, इव्हेंट ड्रिव्हन थ्रू, ज्याच्यामध्ये काय करणार आहे. सो आय एम गोइंग टू ॲक्सेप्ट एज फ्रॉम यूजर, म्हणजे कोड रन केल्यानंतर मला यूजरला काय सांगायचं आहे, एंटर युअर एज. ओके, सो फर्स्ट आय शुड स्टार्ट विथ डॉक टाईप HTML, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. देन आय मस्ट स्टार्ट विथ HTML टॅग, then head section head tag, and then after that I will go for title, then here I will go for data validation. okay, like this, म्हणजे मला डेटा व्हॅलिडेट करायचा. अदरवाइज स्लॅश काय म्हणू आपण त्याला टायटल आणि स्लॅश. ओके, देर इज नो नीड टू गो फॉर दॅट स्लॅश हेड. ओके, त्याच्यानंतर मी कुठला सेक्शन चालू करतोय, BODY बॉडी सेक्शन. आता बॉडी टॅगमध्ये मी एक इव्हेंट ड्रिव्हन हँडलिंगसाठीचा जो काही कोड असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑब्जेक्ट घ्यावा लागतो आणि तो ऑब्जेक्ट आपण फॉर्म टॅग थ्रू घेतो. फॉर्म हा टॅग आहे, तुम्हाला HTMLच्या चॅप्टरमध्ये होईल तो टॅग. फॉर्म टॅग, फॉर्मचं पहिला ॲट्रिब्यूट आहे मेथड इज इक्वल टू, इट कॅन टेक आयदर पोस्ट ऑर गेट पैकी तुम्हाला पोस्ट व्हॅल्यूज यूज करायची आहे. ओके, त्यामुळे मेथड ॲट्रिब्यूट तुम्हाला HTML चॅप्टरला शिकवतील काय कन्सेप्ट आहे. फक्त इथं फॉर्म मेथड पोस्ट मेथड म्हणजे तुम्ही तो फॉर्म डिझाईन करत असताना व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहात का व्हॅल्यू पाठवणार आहात. ओके, म्हणजे बेसिकली आपण व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतो तेव्हा मेथड काय असते, पोस्ट असते. सो फॉर्म मेथड पोस्ट. सेकंड ॲट्रिब्यूट आहे नेम, यू शुड असाइन एनी वन नेम टू दॅट. तुम्ही नाव काही देऊ शकता, मी जस्ट FRM असं नाव दिलेलं आहे. याच्याविषयी जास्त मी काही सांगत नाही, हे फक्त तुम्हाला नाव काही पण द्यायचं. फक्त तो इथलं जे फॉर्मचं नाव आहे ते तुम्ही काही देऊ शकता. फक्त मेथडची व्हॅल्यू काय असणं गरजेचं आहे, पोस्ट असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामध्ये मी एक बटन घेणार आहे, त्या बटनला नाव देतो मी हाऊ टू इन्सर्ट बटन एलिमेंट इनपुट टाईप इज इक्वल टू काय तर BUTTON. हा एक पर्टिक्युलर काय इलेमेंट आहे. तो कसा ॲड करतात तर इनपुट टॅगने ॲड करतात. इनपुट हा टॅगचं नाव आहे, त्याचं पहिला ॲट्रिब्यूट आहे टाईप आणि इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, बटन असणार आहे. हे फिक्स असेल. आता या बटनवरती मला काय टेक्स्ट डिस्प्ले करायची आहे, सो दॅट टेक्स्ट इज गोइंग टू मेन्शन विथ द व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. मग मी काय करणार आहोत इथं तर सध्या CHECK चेक, ही जी काही टेक्स्ट आहे ती त्या बटनवरती दाखवणार आहे. ओके, म्हणजे बटन म्हणजे काय बघा, मी थोडंसं सेव्ह करून दाखवतो. बटन म्हणजे काय तर तुम्ही हे पाहता, इथं हा डायलॉग बॉक्स आहे. हे जे तुम्हाला दिसतात आहे रेक्टँग्युलर, याच्यामध्ये कॅन्सल लिहिले बघा, हा एक बटन आहे. हे कसं लिहिले बघा, सेव्ह, हे एक बटन आहे. हे क्रॉस, हे काय बटन आहे. तर असं बटन मला डिझाईन करायचं आहे आणि त्याच्यावरती मला डिस्प्ले काय करायचं आहे, चेक CHECK. ओके, म्हणजे सेम रेक्टँग्युलर असं येईल आणि चेक नाव त्याच्यावरती दिसेल. सो दॅट टेक्स्ट विच ॲपेअर्स ऑन द बटन एलिमेंट कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग व्हॅल्यू. त्यामुळे जी टेक्स्ट तुम्हाला इथं दाखवायची आहे त्या बटनवरती, सो दॅट शुड बी स्पेसिफाईड बाय युझिंग व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. ओके, फाईन. नंतर या बटनवरती मी क्लिक केल्यानंतर, नाव व्हॉट इज मिनिंग ऑफ क्लिक, सो क्लिक इज अन इव्हेंट. तो इव्हेंट आहे, मग तो हँडल कसा करतो आपण, सो यू नो दिस, इट इज हँडल बाय युझिंग ऑन क्लिक. त्यामुळे इथं मी काय करणार, त्या बटनला क्लिक करतो म्हणजे ऑन CLICK इज इक्वल टू ऑन क्लिक केल्यानंतर मी एक फंक्शन कॉल करतो. रिसेंटली आपण फंक्शनची डेफिनेशन बघितली होती की फंक्शन म्हणजे एक नाव असतं. मी आता ते काय चेक करणार आहे, वेदर इट इज
क्वालिफाईड ऑर नॉट. सो QULI असे फक्त मी एक फाईलचं नाव देतो आहे, सॉरी कशाचं नाव देतो आहे, फंक्शनचं नाव देतो आहे. सो हिअर आय एम गोइंग टू एंड दिस. म्हणजे याचा अर्थ काय समजून घ्या की कॉली नावाचा जो काही फंक्शन आहे हे फंक्शन कधी कॉल होणार आहे, कॉल टू द फंक्शन कधी येणार आहे, ज्यावेळी यूजर या बटनवरती काय करेल, कुठल्या बटनवरती, चेक बटनवरती काय करेल, क्लिक करेल, त्यावेळी हे फंक्शन माझं कॉल होईल. आणि याची जी डेफिनेशन आहे ती मी इथं लिहू शकत नाही, कारण आपण सध्या HTMLच्या लँग्वेजमध्ये आहोत. आपण ती डेफिनेशन ही काय करतो, आपण स्क्रिप्टच्या ब्लॉकमध्ये लिहितो आणि तो स्क्रिप्ट ब्लॉक आपण स्लॅश बॉडी नंतर करतो आहे SCRIPT स्क्रिप्ट LANGUAGE लँग्वेज इज इक्वल टू काय म्हणून मी जावास्क्रिप्ट. मी जसा फॉर्मॅट तुम्हाला देतो एक फॉर्मॅट पहिला सुरुवातीला समजून घ्या तुम्ही आणि त्यानंतर मग तुम्ही पुढचा जो कोड आहे तो तुम्हाला अजून समजेल. ओके ठीक आहे. सध्या मी काय करते फक्त जस्ट ऑब्झर्व करा. मी काय काय केलं बघा की मी हेडिंग दिलं, काय केलं, लेस दॅन एक्सक्लेमेटिव्ह मार्क डॉक टाईप HTML, देन HTML टॅग चालू केला, हेड टॅग चालू केला, टायटल टॅगमध्ये डाटा व्हॅलिडेशन असं दिलं, नंतर बॉडी टॅग चालू केला. हा फिक्स राहील. फॉर्म मेथड पोस्ट काही बदलणार नाही, फक्त नाव फार तर तुम्ही बदलू शकता, FRMच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही नाव देऊ शकता. इथं काही बदल होणार नाही, इनपुट टाईप बटनच येणार आहे. हां, जी टेक्स्ट तुम्हाला दाखवायची आहे ती टेक्स्ट तुम्ही लिहू शकता. व्हॅल्यू इक्वल टू तुम्हाला डिस्प्ले द्यायचं असेल तर डिस्प्ले टाईप करा, काही अडचण नाही आहे. आणि तुम्ही इव्हेंट हँडलर तुम्ही चूज करू शकता. मग तो ऑन क्लिक घ्यायचा का ऑन माऊस आउट घ्यायचा का ऑन माऊस ओव्हर घ्यायचा किंवा का ऑन माऊस डाऊन घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. अप घेता, सॉरी अप, ऑन माऊस अप, तर हे तुम्ही ठरवू शकता. मी सध्या एक एक्झाम्पलसाठी काय घेतलं, मी ऑन क्लिक हे घेतलं आहे, कारण मला स्पेसिफिकली सांगितलं नाही की हाच इव्हेंट यूज करायचा आहे. ज्यावेळी स्पेसिफिकली असं सांगितलं जातं की की तुम्हाला हा इव्हेंट यूज करायचा आहे, त्यावेळी तो इव्हेंट तुम्ही घ्या. इथं काही सांगितलं नाही, त्यामुळे मी ऑन क्लिक घेतो आहे. त्यानंतर ऑन क्लिक इक्वल टू मी काय करणार आहे, एक फंक्शनचं नाव देणार आहे. हे फंक्शन नावसुद्धा तुम्हीच कंट्रोल करणार आहात, फक्त कीप इन माइंड की हा कीवर्ड असता कामा नये. त्यामुळे हे तुम्ही नाव तुम्ही स्वतः देऊ शकता. मी जरी Q कॅपिटल केलं तरी चालेल, QULI, काही अडचण नाही आहे. नाव क्लोज द फॉर्म, क्लोज द बॉडी सेक्शन. आता याची जी डेफिनेशन आहे, म्हणजे डेफिनेशन हे झालं डिक्लेरेशन ऑफ फंक्शन झालं. डेफिनेशन म्हणजे एक्झॅक्टली हे काय काम करणार आहे, तो पार्ट मला कुठे लिहावा लागतो, स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये लिहावा लागतो. तर तो कसा सुरुवात करतो बघा, स्क्रिप्ट ब्लॉक नंतर FUNCTION फंक्शन हा कीवर्ड असतो, कुणाचा, फंक्शनचा. त्याच्यानंतर फंक्शन नाव असतं QULI. ओके, ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. इथं सेमिकोलॉन असत नाही, कारण इथं आपण डेफिनेशन लिहितो, लक्षात घ्या. डेफिनेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे बॉडी, जे फंक्शन काय काम करणार आहे हे सांगतं. कुठं सांगतं तर फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये, बॉडीमध्ये. आता इथं मला काय करायचं आहे की एक काय करायचं, युजरकडून काय घ्यायचं आहे, मला एज घ्यायचं आहे. आणि ते एज जर 18पेक्षा मोठं असेल, 18 किंवा 18पेक्षा मोठा असेल तर आपण म्हणणार आहे क्वालिफाय फॉर लायसन. आणि जर ते नसेल तर मी काय म्हणणार आहे, नॉट क्वालिफाय फॉर लायसन. ओके, आता त्यासाठी मी मग व्हेरिएबल लागतील मला व्हॅर. मी एजसाठी ए घेतो आणि हे एज मी काय करणार आहे, सॉरी सिम्पल आपण सरळ करूया की एजसाठी एजच व्हेरिएबल घेऊ, काही फरक पडत नाही, ए घेतला काय आणि एज घेतला काय. ओके, एज इज इक्वल टू, नाव मला हे एज ॲक्सेप्ट करायचं म्हणजे काय येणार आहे, PROMPT प्रॉम्प्ट. काय म्हणणार मी, एंटर युअर एज. ओके, तुम्ही एज एंटर करा सांगितलं मी असं म्हणेन की एंटर युअर एज. त्यानंतर मी चेक करतो इफ, काय चेक करणार आहे, एजची व्हॅल्यू म्हणजे दिलेले एज हे ग्रेटर इक्वल टू काय पाहिजे, 18 पाहिजे. हे जर असं असेल तर आय वॉन्ट टू डिस्प्ले DOCUMENT डॉट WRITELN राईट एलन काय म्हणणार आहे, यू आर क्वालिफाईड. आपण हा जो मेसेज त्यांनी काय दिला आहे बघा, तो आपण बघूया मेसेज काय दिला त्यांनी, वाटल्यास तो घेता येईल आपल्याला. क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग असं म्हणून. क्वालिफाईज फॉर आय कॅन ड्रायव्हिंग होतं ना. ओके, क्वालिफाय फॉर ड्रायव्हिंगच म्हणले ना, हां DRIVING, क्वालिफाय फॉर ड्रायव्हिंग. ठीक आहे. नसेल तर म्हणजे काय, ही कंडिशन फॉल्स असेल तर, तुम्हाला माहिती आहे मी कंडिशनल स्टेटमेंट पण शिकवलं, त्याच्यामध्ये मला काय सांगितलं होतं की इफ दिस कंडिशन इज इन ट्रू स्टेट, जर ही कंडिशन ट्रू असेल. आता ही ट्रू कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही एंटर केलेली व्हॅल्यू एजची काय असेल, 18 किंवा 18पेक्षा मोठी असेल तर. जर ती 17 असेल असं कन्सिडर करा, 17 एज कोणतं टाकलं तर 17 ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकतं का. सो 17 ग्रेटर दॅन इक्वल टू 18, तर हे कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला कंडिशन फॉल्स असेल त्यावेळी मग असतं एल्स असतं.
सो हिअर यू कॅन गो फॉर एल्स. आणि जे स्टेटमेंट मगाशी वरती होतं क्वालिफायचं तेच काय म्हणणार मी नॉट क्वालिफाय फक्त म्हणणार आहे. काय म्हणणार नॉट क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग असं म्हणू आपण. ठीक आहे. आणि मग हा माझा इथं फंक्शन संपणार आहे. त्यानंतर मी माझा क्लोज काय करणार आहे स्क्रिप्ट. आणि त्यानंतर मग माझं काय क्लोज होईल /HTML. कारण ऑलरेडी बॉडी सेक्शन मी वरती बंद केलेला आहे. बघा थोडंसं मी तुम्हाला अशा पद्धतीनं लिहितो जेणेकरून तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हा एकदम पुढे गेला. सगळंच एका लाईनला दाखवणं शक्य होत नाही. ठीक आहे असून दे. हे एक अजून एक लाईन मी घेऊ शकतो वरती. चला काय केलं बघा मी डॉक टाईप HTML नंतर HTML टॅग हेड टॅग टायटल डेटा व्हॅलिडेशन /टायटल /हेड बरोबर. बॉडी फॉर्म मेथड पोस्ट नेम इक्वल टू FRM. कोणत्याही इव्हेंट ड्रिव्हनच्या प्रोग्रॅमिंगमध्ये इथंपर्यंतचा जो पार्ट आहे तो पार्ट बदलत नाही. काय बदलतं हे फक्त सांगतो तुम्हाला की फार तर तुम्ही टायटल बदलू शकता. जसा कोड आहे जसा क्वेश्चन विचारला आहे त्या अनुषंगाने तुम्ही टायटल सेट करू शकता. तुम्ही फॉर्मचं नाव बदलू शकता. नेम FRMच्या ऐवजी दुसरं काहीतरी नाव देऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे काय जो बटन एलिमेंट आहे त्या बटन एलिमेंटमध्ये तुम्ही जे काही दाखवणार आहात टेक्स्ट आणि तुम्ही काय दाखवले चेक दाखवले ते तुम्ही बदलू शकता आणि तुम्ही तुमच्या फंक्शनचं नाव बदलू शकता. पण बऱ्यापैकी हा स्ट्रक्चर हे जे काय मी दिलेलं आहे ते इव्हेंट ड्रिव्हनसाठी काय असतं सेमच असतं बदलत नाही. ओके. जे काय बदलणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी काय केलं आहे सो एक बटन एलिमेंट घेतलेलं आहे त्याच्यावरती व्हॅल्यू चेक नावाचं टेक्स्ट दाखवलेलं आहे आणि ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आय वॉन्ट टू कॉल अ फंक्शन रेफर्ड ॲज कॉली आणि त्याची डेफिनेशन मी स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये लिहिलेली आहे. तर मी काय केलं स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं एज नावाचं. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी ॲक्सेप्ट केली प्रॉन्ट फंक्शन थ्रू. ती जर व्हॅल्यू काय असेल > = 18 असेल तर मी म्हणले क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग आणि ती नसेल तर याचा अर्थ नॉट क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. फंक्शन एंड केलं मी इथं आणि त्यानंतर /स्क्रिप्ट आणि /HTML असे दोन कन्सेप्ट मी इथं केलेले आहेत. ओके फाईन. मी हा कोड सेव्ह करतो आणि हाच कोडला मी नाव देतो EVENT. आता थोडंसं मी जस्ट मिनिट event.html पहिला घेतो मी event.html नाव काय द्या EVENT event.html सेव्ह करा आणि तो कोड तुम्ही रन करा. ज्यावेळी तुम्ही इव्हेंट नावाचा कोड रन करणार आहात त्यावेळी तुमच्या स्क्रीनला एक सिम्पल बटन दिसेल. त्या बटनवरती काय नाव दाखवलं असेल तर चेक CHECK. जोपर्यंत तुम्ही त्या बटनवरती क्लिक करत नाही तोपर्यंत तुमचं पुढची प्रोसेस होणार नाही. कारण प्रोग्रॅमच सांगते की यू हॅव गिवन अ कॉल टू दिस कॉली फंक्शन ओनली वेन यू आर गोइंग टू क्लिक ऑन द बटन नेम्ड ॲज चेक. त्यामुळं जरी तुम्हाला बटन दिसलं इथं थोडंसं मी झूम करतो आहे बघा चेक नावाचं बटन तुम्हाला तिथं दाखवलं गेलं बरोबर ना. हे चेक नावाचं बटन आहे पण ज्यावेळी याच्यात तुम्ही क्लिक कराल त्याच वेळेला तुम्हाला काय होईल डायलॉग बॉक्स येईल. कुठला एंटर युअर एजचा. कारण तो डायलॉग बॉक्स कुठं आहे रे फंक्शनच्या बॉडीमध्ये आहे. आणि इथं कधी येणार आहे तुम्ही या बॉडीमध्ये कधी येणार आहे वेन युजर क्लिक्स ऑन दिस चेक बटन. सो वेन युजर क्लिक्स ऑन दिस चेक बटन द कॉली नाव फंक्शन विल बी कॉल्ड अँड दिस विल बी एक्झिक्युटेड. ओके बघा मी आता याच्यावरती क्लिक करतो. नाव आय हॅड क्लिक ओव्हर हिअर. वेन आय क्लिक ओव्हर हिअर आय गॉट द मॅसेज एंटर युअर एज बॉक्स. नाव आय विल ट्राय टू एंटर 19 ॲज अ व्हॅल्यू. 19 व्हॅल्यू टाकली मी कारण माझं एज 19 असं कन्सिडर करा. नाव क्लिक ऑन ओके. ओके मी ओकेला क्लिक केलं मला क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग हे कधी आलं रे मी 19 व्हॅल्यू कोणाची दिली तर मी एजची दिली 19. मग 19 > 18 कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. येस ट्रू आहे म्हणून काय झालं क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग आलं आणि नंतर मी थांबलो. कारण तुम्हाला माहिती आहे इफ एल्समध्ये जे दिलेले दोन ब्लॉक्स आहेत हा ट्रू ब्लॉक आहे पहिला आणि हा कुठला आहे फॉल्स ब्लॉक आहे. यापैकी कुठला तरी एकच काय मिळतो आपल्याला एक्झिक्युशनमध्ये मिळतो. कशावरती डिपेंड आहे जर कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक येतो आणि कंडिशन जर फॉल्स असेल तर हा ब्लॉक येतो. त्यामुळे सध्या मला काय मिळालं 19 व्हॅल्यू जर मी प्लेस केली याच्यामध्ये 19 > 18 मिळालं तर काय मिळणार आहे क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. आता मी पुन्हा तो कोड रिफ्रेश करतो आणि परत तुम्हाला बटन येईल. बटनवरती पुन्हा तुम्हाला क्लिक करावं लागेल. सो वेन यू क्लिक ऑन दॅट इट विल आस्क फॉर दॅट व्हॅल्यू. सो आय एम गोइंग टू एंटर 11 ॲज अ व्हॅल्यू. मी 11 व्हॅल्यू टाकतो ॲज अ एज. नाव क्लिक ऑन ओके. यू विल गेट नॉट काय बघा नॉट क्वालिफाईज फॉर ड्रायव्हिंग. कारण नियमच असा आहे की 18 वर्षाच्या पुढचा असेल तरच तुम्ही क्वालिफाय होऊ शकता अदरवाईज होणार नाही. मी 100 टाकलं क्वालिफाय फॉर. मी चेक करतो आहे पुन्हा मी काय करतो आहे बरोबर 18 टाकतो.
18ला क्वालिफायच होणार, कारण का इथं कंडिशन माझी काय बघा, ग्रेटर दॅन इक्वल टू कंडिशन आहे. त्यामुळे जरी 18 व्हॅल्यू एजची असली तर 18 इक्वल टू 18 सॅटिस्फाय होते. त्यामुळे जरी 18 तुम्ही टाकलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, क्वालिफायज फॉर ड्रायव्हिंग. बट तुम्ही 18पेक्षा कमी टाकली, समजा 17 टाकली, तर यू विल गेट दॅट नॉट क्वालिफाईड फॉर ड्रायव्हिंग. ओके, आय होप की तुम्हाला थोडंफार कन्सेप्ट कळालं असेल. तर असंच आपण क्वेश्चन्स आपण अजून बघणार आहोत. ओके, इथं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इव्हेंट ड्रिव्हनचा बाबतीतला विषय, की इव्हेंट ड्रिव्हनचा कोड लिहित असताना जो काही पहिला फॉर्मॅट आहे तो बदलायचा नाही. आता मी हा कोड काय करतो, कॉपी करतो, जस्ट मिनिट, आणि नवीन फाईल घेतो. नवीन फाईलमध्ये मी दुसरा प्रोग्राम घेतो की प्रोग्राम माझा काय, की सपोज असं असतं, काय असतं, मी क्वेश्चन लिहितो आहे, राईट इव्हेंट EVENT इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम to display accepted number is even or odd. आता हा कोड आपण नॉर्मली बघितला आहे, काय बघितला आहे, राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ॲक्सेप्टेड नंबर इज इवन ऑर ऑड. पण इथं काय म्हटलं बघा, इव्हेंट ड्रिव्हन म्हटलं आहे. आपण जो ऑडचा बघितला आहे, इथं असेल आपल्याकडे इवन आणि ऑडचा, जस्ट मिनिट, इथं इवन ऑडचा फंक्शन आहे. ओके, मी दाखवतो तुम्हाला, ते पूर्वी अप केलेला हा कोड आहे आपला इवन ऑडचा, ज्याच्यामध्ये फक्त आपण प्लेन लॉजिक घेतलं, ज्याच्यामध्ये कुठेही इव्हेंट ड्रिव्हनचा कन्सेप्ट घेतलेला नाही आहे. बघा काय करतो आहे, थोडंसं समजून घ्या. तुम्हाला इव्हेंट ड्रिव्हनमध्ये काय करायला लागतं, फक्त काय थोडंसं लॉजिक बदलायला लागतं. तर इथं मी सध्या हे काही सिंगल गरज नाही आहे, एक स्टेटमेंट असेल तर मी कर्ली ब्रॅकेट नाही लिहिते चालतात, हा नियम आहे, तुम्हाला मी दाखवलेला पण आहे तो नियम. त्यामुळे इथं मी सध्या हे काय करतो आहे, कर्ली ब्रॅकेट रीड करतो आहे. काय केलं रे मी याच्यामध्ये, या कोडमध्ये मी जस्ट काय केलं बघा, एक नंबर ॲक्सेप्ट केलेला आहे प्रॉम्प्ट थ्रू. तो नंबरला मी 2ने डिवाईड केलं. जर त्याची बाकी शून्य आली तर मी म्हणतो इवन, नाही आली तर काय म्हणतो आपण त्याला ऑड म्हणतो आहे. ओके, तर हे जे लॉजिक आहे हे अजिबात बदलणार नाही, कारण टू चेक वेदर द गिवन नंबर और ॲक्सेप्ट नंबर इज इवन और ऑड हा अजिबात बदलणार नाही. ए मॉड्युलस टू नॉट इक्वल टू 0 किंवा इज इक्वल टू 0 पैकी कुठली तरी कंडिशन असेल. मग मला इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम हा कसा करायचा आहे, तर बघा मी हाच कोड कॉपी करतो ॲज इट इज. बघा मी काय करतो आहे, हाच कोड कॉपी करतो, काही बदलणार नाही. मी कंट्रोल C केलं, कंट्रोल V करतो. ओके, हां काय करायचं मला, राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ॲक्सेप्टेड नंबर. बरं ठीक आहे, मी ह्याच्याच खाली तो पेस्ट करतो. ठीक आहे, आता हा जो काही अनटायटलचा आहे तो काढून टाकतो, डोंट सेव्ह. आता हा क्वेश्चन आहे, तुम्ही क्वेश्चन लिहून घेऊ शकता, क्वेश्चन नंबर 1 म्हणा किंवा इव्हेंट ड्रिव्हनचा एक्झाम्पल नंबर 1 मगाच दिलेलं पण तुम्ही लिहू शकता, आताचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन करू शकता. राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले ॲक्सेप्टेड नंबर इज इवन ऑर ऑड. म्हणजे काय करायचं मला, की दिलेलं ॲक्सेप्टेड नंबर म्हणजे प्रॉन फंक्शन आलं, तो इवन आहे का ऑड आहे सांगायचा आहे. त्यामुळे मी हा माझा क्वेश्चन आहे. सुरुवात कशी करणार, मी लेस दॅन एक्सपेंड मार्क डॉग टाईप HTML ॲज इट इज, HTML टॅग हेड टॅग यूज ऑफ काय म्हणू आपण त्याला, इफ दिस इज मेकिंग स्टेटमेंट, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की प्रोग्राम टू PROGRAM प्रोग्राम टू चेक इवन ऑर ऑड नंबर असं म्हणू आपण त्यांना. हे काय तुम्ही तुमच्या अनुषंगानं, तुमच्या लॉजिकनी, तुमच्या थिंकिंग पॉवरनी देऊ शकता टायटल. सो इथं टायटल यानंतर बॉडी सेक्शन आहे. बॉडी सेक्शन नंतर माझं काय येणार आहे तुम्हाला सांगितलं मी. बॉडी सेक्शन तर आय मस्ट स्टार्ट अ टॅग रेफर्ड ॲज फॉर्म. त्याची पहिला ॲट्रिब्यूट आहे मेथड, इट शुड बी काय असणार आहे, पोस्ट, अँड यू शुड असाइन द नेम टू इट. तुम्ही नाव काही देऊ शकता. तर मला हे याला मी नाव देतो CFRM, नाव काही पण द्या, काही अडचण नाही आहे. ओके, त्याच्यानंतर मी काय घेणार आहे, एक बटन घेणार आहे, म्हणजे इनपुट हा टॅग आहे. टाईप ही त्याची ॲट्रिब्यूट आहे, त्याची व्हॅल्यू काय असते BUTTON, बटन फिक्स आहे. ओके, त्याच्यावरती मला काय दाखवायचं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू प्रॉपर्टी. टाईप इक्वल टू बटन नंतर VALUE, व्हॅल्यू इज इक्वल टू काय, मी समजा DISPLAY डिस्प्ले असं म्हणतो आहे मी, असं टेक्स्ट दाखवतो आहे मी त्याला. आणि या बटनला मी क्लिक केल्यानंतर म्हणजे ऑन क्लिक, इथं मात्र C कॅपिटल पाहिजे बघा, ऑन क्लिकचं C कॅपिटल पाहिजे. तुम्ही स्मॉल लिहिलं तर होणार नाही. मी दाखवतो मला एक्झिक्युशन प्रोग्राम जेव्हा मी एक्झिक्यूट करणार आहे ते तुम्हाला दाखवतो की वेदर इट इज गोइंग टू वर्क ऑर नॉट इफ यू राईट द C इन द लोअर केस, कारण जावास्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, त्यामुळे C तुम्हाला कॅपिटल लिहावं लागेल. इज इक्वल टू मी ते एक फंक्शन काय करतो आहे, कॉल करतो आहे, त्या फंक्शनचं नाव देतो मी CHKEVN. ओके, फंक्शन क्लोज केलं, क्लोज ब्रॅकेट सेमी, दॅट टॅग करा, कंप्लीट करा.
म्हणजे फंक्शनचं नाव काय दिलं मी CHKEVEN. तुम्ही हे नाव पुन्हा एकदा सांगतो मी, तुम्ही हे नाव काहीही देऊ शकता, इट डिपेंड्स अपॉन यू. फक्त मी काय केलं तुमच्या जस्ट प्रोग्रामाचा काय टू चेक वेदर इवन और ऑड आहे, त्यामुळे CHKEVEN असं दिलं फक्त. तुम्ही इथे म्हणू शकता सर इवन मग ऑड केलं तर काय चालतं, काही फरक पडत नाही, नाव तुम्ही देऊ शकता. नंतर मी हा स्लॅश फॉर्म करतो आहे आणि त्यानंतर मी काय करतो स्लॅश बॉडी करतो आहे. ओके, इथंपर्यंतचा जो कोड मगाशी तोच होता ना, आत्ताही तसंच आहे, फक्त बदललं आहे का रे इथंपर्यंतच्या कोडपर्यंतचं काय चेंजेस केले मी टायटल बदललं, मी काय बदललं नाव फॉर्मचं नाव बदललं, आणि मी त्या बटन एलिमेंटवरती काय मगाशी दाखवतं चेक दाखवलं होतं, चेक नावाची टेक्स्ट, आता काय दाखवतं डिस्प्ले. मगाच्या याला फंक्शनचं नाव काय होतं कॉली होतं, आता नाव काय दिलं मी CHKEVEN दिलं. मग हेच नाव मला काय करायचं आता याच्यानंतर स्क्रिप्ट ब्लॉक नंतर FUNCTION फंक्शन, त्या फंक्शनचं नाव काय CHKEVEN ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट आणि त्यानंतर मग कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. आता माझं लॉजिक बदलणार आहे का, तर हे लॉजिक माझं बदलणार नाही, हे ॲज इट इज राहील, फक्त लास्टला काय असणार आहे माझा क्लोज कर्ली ब्रॅकेट आणि इथलं स्लॅश बॉडी निघून जाईल कारण ते वरती क्लोज केलं. म्हणजे काय केलं मी फंक्शनची जे काही मगाशी होतं लॉजिक, हे माझं लॉजिक, नंबर व्हेरिएबल डिक्लेअर केलं, नंबर ॲक्सेप्ट केला, त्या नंबरला मी 2 डिवाईड केलं, जर बाकी जर शून्य आली नाही त्याचा अर्थ तो ऑड आहे, आणि जर बाकी शून्य आली तर तो काय इवन आहे. ओके, तुम्ही हे उलटं करू शकता, इथं इवन आहे इथं ऑड घेऊ शकता, फक्त तुम्ही नॉट इक्वल टू म्हणायचं नाही, काय म्हणायचं इज इक्वल टू म्हणायचं. एवढं नक्की लक्षात घ्या की ही कंडिशन जर ट्रू असेल तर हे याला जाईल, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर याला जाईल. ओके, दॅट डिपेंड अपॉन दॅट कंडिशन यू कॅन आयदर शिफ्ट दिस स्टेटमेंट ऑल्सो. बघा मी नंबर घेतला ॲक्सेप्ट, नंबरला 2 डिवाईड केलं, जर बाकी शून्य आली नाही राहिली नाही तर तो नंबर ऑड असेल, जर बाकी शून्य आली तर काय असेल तो इवन असेल. तर हाच कोड मी काय करतो सेव्ह करतो. मी फक्त हा स्टेटमेंट काढतो आता, जस्ट मी काय करतो काढत नाही कमेंट करतो, त्याला सेव्ह करा. याला नाव देतो मी काय तर EVEN ODD odd.html इवन odd.html. सेव्ह करा. येस ऑलरेडी आहे म्हणते, ठीक आहे, मी त्याला इवन ऑड 1 असं करतो, इवन ऑड 1. ओके, फाईलचं नाव असेल तर ते म्हणून की ऑलरेडी आहे, ठीक आहे. कोडमध्ये जावा, इवन ऑड नंबर रन करा, इवन ऑड. काहीतरी माझं कोडमध्ये चुकलं आहे, काय कोड चुकलं आहे बघूया आपण. लेस दॅन डॉक टाईप HTML, हा इथं स्लॅश हेड केला, काय चुकलं आउटपुटला काय येते आपल्या, हा आला का, ठीक आहे, एकच मिनटं. बरं ही मी लाईनच काढून टाकतो, काय करायचं नाही. TITLE HEAD हेड बॉडी फॉर्म मेथड पोस्ट नेम CFM इनपुट टाईप बटन व्हॅल्यू डिस्प्ले ऑन क्लिक, हा फंक्शन कॉल केलं स्लॅश फॉर्म. हां इथं माझं टॅग राहिला होता त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. सेव्ह करा आणि रिफ्रेश करतो मी. ओके, नाव आय गॉट 1, आय कॅन से दॅट. okay, now here click on this display to run the function of that CHKEVEN. आता नंबर टाका, समजा मी 13 टाकला 13, so what I will get on the screen, I will get the accepted number is odd. yes 13 odd आहे. पुन्हा रिफ्रेश करा, पुन्हा डिस्प्लेला क्लिक करा. now try to enter 12, just click on OK, the accept number is even. ओके, म्हणजेच काय थोडक्यात की मी याला क्लिक केल्यानंतर काय कॉल करतोय तर मी CHKEVEN कॉल करतोय. याला म्हणतो आपण डिक्लेरेशन, आणि याची जी डेफिनेशन आहे ती इथं आहे, म्हणजे कुठं आहे ती तर स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये आहे. त्यामुळे जर मी कम्पेअर केला हा ब्लॉक, बघा मी थोडंसं आता हे दोन्ही गोष्टी मी कम्पेअर करतोय. जस्ट मिनिट, आय विल ओपन दॅट इवन ऑड फर्स्ट. तो जो काही नॉर्मल कोड आहे तो मी ओपन करतो पहिला अगोदर, इथं आहे बघा, आणि हा कोड माझा. ओके, तर या कोडमध्ये आणि या कोडमध्ये फरक काय तर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी स्क्रिप्ट ब्लॉक जो आहे माझा, इथं माझा स्क्रिप्ट ब्लॉक आहे, तर वॅर ए इकडं वॅर ए आहे, ए प्रॉम्प्ट एंटर द नंबर आहे. हे जे लॉजिक आहे ते लॉजिक माझं बदललं नाही, फक्त मी काय केलं वॅर ए पासून ते क्लोज कर्ली ब्रॅकेटचा जो काही कन्सेप्ट होता एलचा, ते स्टेटमेंट मी कशामध्ये टाकले फंक्शनच्या बॉडीमध्ये टाकले. ओके, आणि काय केलं एक फॉर्म मेथड घेतला, त्या फॉर्ममध्ये एक टेबल घेतला, बटन घेतलं, त्या बटनच्या ऑन क्लिकला मी काय केलं कॉल केलं. मी जर इवन ऑड हा जर रन केला, मी सेव्ह करतो आणि हा रन करतो, बघा मी जर इवन ऑर्डर रन केलं तर डायरेक्ट मला प्रॉम्प्टचा डायलॉग बॉक्स येतो. इथं आला का डायलॉग बॉक्स डायरेक्ट प्रॉम्प्ट, येस मी 12 टाकलं तर ओके म्हणलं काय म्हणा इट इज इवन.
पुन्हा तो कोड रिफ्रेश करा, डायरेक्ट डायलॉग बॉक्स येतो. टाका 13, ओकेला क्लिक करा, पुन्हा काय येतं ॲक्सेप्ट नंबर इज ऑड. पण जो आता आपण इव्हेंट ड्रिव्हनचा घेतला आहे तिथं काय डायरेक्ट रिफ्रेश केल्यानंतर डायरेक्ट येतं का प्रॉम्प्ट फंक्शन नाही येत, काय येतं इव्हेंट आला. म्हणजे तुम्ही ॲक्शन करणं गरजेचं आहे. काय ॲक्शन करणं गरजेचं आहे, सो यू हॅव टू क्लिक ऑन द डिस्प्ले बटन, क्लिक ऑन दॅट, एंटर 12 अँड जस्ट click on OK. So you'll get the accept number is even. Again refresh it, again you will get the table, click on that, again you go for 25, so it will display as a number is odd. Okay, now इथं जर मी ऑन क्लिकच्या ऐवजी दुसरा इव्हेंट यूज केला, म्हणजे सांगितलं असेल की बाबा राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम टू डिस्प्ले द नंबर इज इवन ऑर ऑड वेन युजर ब्रिंग्स अ माउस पॉइंटर ऑन अँड बटन एलिमेंट. म्हणजे बघा, वेन युजर ब्रिंग्स a mouse pointer on and button element. आता when user brings a mouse pointer on and button element म्हणजे काय असणार आहे, तर त्या इव्हेंटचं नाव काय, ऑन माउस ओव्हर. आपण काल पाहिलं होतं माउस ओव्हर. ओके, ऑन माउस ओव्हर. जस्ट सेव्ह दिस कोड अँड मी हा कोड सेव्ह करतो आणि तो मगाचा कोड काय करतो, रिफ्रेश करतो. वेन यू गोइंग टू रिफ्रेश द कोड, मी कोड हा रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला सेम बटन मिळेल. फक्त बघा, मी क्लिक करत नाही, मी फक्त माउस पॉइंटर हळूहळू काय नव्हतं त्याच्यावरती नेतो, डायरेक्ट ज्याच्या त्या बटनवरती गेला की ॲटोमॅटिक काय होणार आहे, प्रॉम्प्ट आलं बघा, प्रॉम्प्ट बॉक्स. मी क्लिक केलं का नाही आहे, तुम्हाला क्लिकचं साऊंड पण आलं असेल. म्हणजेच काय आलं की इथे 12 एंटर करा, ओकेला क्लिक करा, म्हणजे इवन येईल. परत रिफ्रेश करा, या माउस पॉइंटरवरती हा माउस पॉइंटर जस्ट ब्रिंग इट ऑन द बटन एलिमेंट. बघा अजून होते का, काही नाही होत. ओके, बघा मी याच्यावरती नेतो, आता बरोबर मी नेल्यानंतर काय होतं, बॉक्स येतो. क्लिक करत नाही मी. कन्सेप्ट ऑफ ऑन माउस out, sorry, on mouse over, just the accepted number is odd. Okay, now in the same way if I will go for OUT over here, मी जर OUT असं केलं, काय केलं, OUT on mouse out, याचा अर्थ काय की सेम प्रोग्राम when you are going to refresh it, now nothing will happen, just click on that, see this, nothing is happening. Why nothing is happen, why, the click event has not there. ज्यावेळी माउस पॉइंटर त्याच्यावरती आला त्यावेळी पण नाही झालं, पण ज्यावेळी जस्ट बघा, जस्ट टेक द माउस पॉइंटर आउट फ्रॉम अँड बटन एलिमेंट, जेव्हा तुम्ही तो बाहेर घेता त्यावेळी तुम्हाला डायलॉग बॉक्स येईल. क्लिक एंटर 13, क्लिक ऑन ओके बटन टू सी दॅट वेदर इट इज ऑड ऑर इवन. अगेन रिफ्रेश इट. बघा याच्यावरती माउस पॉइंटर गेल्यानंतर झालं का, काही नाही झालं. बघा मी फिरवतोय तरी पण काय होत नाही, मी क्लिक करतोय तरी पण काय होत नाही. पण जस्ट वेन मी तो माउस पॉइंटर या बटनच्या बाहेर घेईन, एलिमेंटच्या बाहेर घेईन, त्यावेळी काय होतं, इव्हेंट इज गोइंग टू फायर. सो 14, सो द नंबर इज इवन. सो इन दिस वे यू कॅन जस्ट यूज द इव्हेंट हँडलर्स इन इट. त्यामुळे दिलेल्या कोडमध्ये तुम्ही फक्त काय करता, इव्हेंट हँडलर यूज करताय. तुम्हाला अजूनही सांगतो, इव्हेंट हँडलरसाठी इथून ते इथंपर्यंतचा जो कोड आहे तो कोड सेम असेल. चेंजेस काय आहेत, तर टायटल, नेम बदला, नाव फॉर्मचं, बटनवरती काय दाखवायचं ते टेक्स्ट बदलू शकता आणि तुम्ही डिसाईड करू शकता की कोणता इव्हेंट घ्यायचा आहे. मग ऑन क्लिक आहे का, ऑन माउस आउट आहे का, ऑन माउस ओव्हर आहे का, ऑन माउस अप आहे, ते घेऊ शकता. आणि त्याच्यावरती एक फंक्शन कॉल करा, जे नाव तुम्ही इथं द्याल तेच नाव तुम्हाला स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये जो फंक्शन कीवर्ड आहे त्याच्यानंतर द्यावं लागेल. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ, आय कॅन से दॅट, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम इन जावास्क्रिप्ट. ओके, आय होप की तुम्हाला थोडंसं कळालं असेल. आता पुढचा जो कोड दिला आहे तो कोड पण आपण घेऊ शकतो इथं. हां, एंटर स्ट्रिंग व्हॅल्यू अँड जस्ट कन्वर्ट इट इन टू अप्पर केस स्ट्रिंग. म्हणजे तुम्ही काय करणार, छोटी, आता इथं माझ्याकडे कोड आहे तो बघा, अप्पर केस आणि लोअर केस आपण घेतला होता, इथं लोअर केसचा हा फंक्शन आहे. याच कोडमध्ये बघा मी हा कोड ओपन करतो. ठीक आहे, काय केलं आपण, फक्त इथं घेतानाच काय केलं, आता इथं ओरिजिनल व्हॅल्यू द्यायची नाही आहे, काय करायचं, PROMPT प्रॉम्प्ट, काय घ्यायचं, एंटर ENTER द स्ट्रिंग, STRING, स्ट्रिंग इन, आपण म्हणतो लोअर केस. ओके, मी असं म्हणलं की एंटर युअर स्ट्रिंग इन लोअर केस, एंटर द स्ट्रिंग इन लोअर केस. मग जे दिलेलं आहे मी एंटर द स्ट्रिंग लोअर, ती मला अप्पर केस करायची आहे, त्यामुळे मी काय नाही तर US असं वापरतो. आणि US व्हेरिएबलला मी काय करणार, US इज इक्वल टू S डॉट टू लोअर केसच्या ऐवजी काय करणार आहे, टू अप्पर केस. हा फंक्शन आहे टू कन्वर्ट द लोअर स्ट्रिंग इन टू अप्पर स्ट्रिंग अँड डॉक्युमेंट द स्ट्रिंग इन अप्पर केस इज काय असणार आहे, US असणार आहे, कारण ती कशामध्ये सेव्ह केली, आपण US मध्ये सेव्ह केलेली आहे. आता हे जे काही फंक्शन आहे मी सेव्ह करतो हा माझा प्लेन कोड आहे बघा, हा इव्हेंट ड्रिव्हनचा कोड नाही आहे, हा प्लेन कोड आहे. रन करा,
तुम्हाला डायलॉग बॉक्स येईल. यू कॅन एंटर कराड इन स्मॉल लेटर्स, कारण तुम्हाला लोअर केसमध्ये घ्यायचं आहे. अँड जस्ट क्लिक ऑन ओके टू सी द कराड इन अप्पर केस. सो यू गॉट द कराड इन अप्पर केस. Again refresh it, type welcome word in small letters, welcome. Now click on OK. You will get the string in uppercase, that is capital welcome word. हा माझा कोड प्लेन कोड आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठेही आपण काय केलेलं नाही रे बाळांनो, इव्हेंट ड्रिव्हन केलेलं नाही. आता याच कोडमध्ये इव्हेंट ड्रिव्हन कसं असणार आहे, जस्ट टेक दिस. आफ्टर बॉडी सेक्शन यू हॅव टू गो फॉर फॉर्म. फर्स्ट ॲट्रिब्यूट मेथड इज इक्वल टू व्हॅल्यू शुड बी पोस्ट अँड इट्स नेम शुड बी असाइन फ्रॉम युअर साईड. आता हा थोडासा मी स्ट्रिंग ऑपरेटरचा आहे, म्हणून मी काय करतो STRFRM म्हणजे स्ट्रिंग फॉर्म हे नाव देतो मी. इट्स युअर चॉईस व्हॉट टू असाइन. देन टेक वन बटन INPUT input type is equal to just take BUTTON button, and on that I want to display what that should be mentioned under the value attribute. Value is equal to काय रे बाळांनो, सपोज काय दाखवायचं आपल्याला स्ट्रिंग, तो मी म्हणतो असं की CONVERT कन्वर्ट स्ट्रिंग असं म्हणू आपण त्याला. आणि या बटनवरती मी क्लिक केल्यानंतर म्हणजेच काय ऑन कॅपिटल C असेल, क्लिक is equal to I am going to call one function CONSTR. ओके, कन्वर्ट स्ट्रिंग CONV करतो मी, कन्वर्टसाठी CONV असं वापरतो, STR. ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट अँड क्लोज डबल कोट साइन अँड देन गो फॉर एंडिंग युअर इनपुट टॅग. देन स्लॅश फॉर्म, देन स्लॅश बॉडी. Okay, then script language JavaScript, but after this script language JavaScript there should be a word, that is function, and the name of the assigned function CONVSTR. Okay, and after that just start the open curly bracket, and at the end of your code before slash script you must close the close curly bracket. Okay, म्हणजे काय केलं बघा, तोच कोड मगाशी मी काय केला, फक्त काय केलं याच्यामध्ये फॉर्म मेथड इक्वल टू पोस्ट घेतलं, एक बटन एलिमेंट घेतलं, त्या बटन एलिमेंटवरती व्हॅल्यू दाखवली आणि त्याच्या ऑन क्लिक लाईक फंक्शन कॉल केलं, तेच फंक्शनची बॉडी मी लिहिली आहे. म्हणजे माझं लॉजिक काय बदललं का, दिस इज माय लॉजिक टू कन्वर्ट ॲक्सेप्टेड स्ट्रिंग इन लोअर केस दॅट इज इन टू अप्पर केस. हे लॉजिक बदललं नाही, फक्त द वे ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द कोड बदललं, अँड दॅट इज नथिंग बट इव्हेंट ड्रिव्हन. सो आय हॅड टेकन वन इव्हेंट ड्रिव्हन ॲज और इव्हेंट हँडलर ॲज ऑन क्लिक, and when user clicks on that button element I am going to display one function convert string. Okay, so this is the code for the same. Just save this code and again refresh the same. याच्यापूर्वी जे तुम्ही रिफ्रेश केला ते तुम्हाला डायरेक्ट डायलॉग बॉक्स येत होता, आता डायलॉग बॉक्स येणार नाही. फर्स्ट काय दिसेल तुम्हाला, एक बटन दिसेल, त्या बटनचं नाव असेल कन्वर्ट स्ट्रिंग. क्लिक ऑन दॅट टू डिस्प्ले द डायलॉग बॉक्स. नाव हिअर एंटर कराड in small letters, click on OK to convert it into capital. Yes, I got. Again refresh it, again you will get the button element, just click on that, again just type one word or any welcome to suppose Karad, and just click on OK. So you will get all that particular letters in uppercase, welcome to Karad. So this is the way in which you can write the code in event driven format. So two examples I explain over here. So here also some more examples are there, but whatever examples I had taken, so that are sufficient to you to understand the concept of, I can say that, event driven program. आता इथं क्यूबचा कोड आहे, आता हा क्यूबचा कोड जो प्लेन कोड आहे तोही आपल्याला कन्वर्ट करता येईल. सी दिस क्यूबचा म्हणजे काय असेल की राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम असं म्हणलं असेल. इथं समजा क्वेश्चन काय असेल माझा, क्वेश्चन काय, राईट WRIT event EVENT driven DRIVN program to display cube of ACCEPT accepted number. आता जो हा पार्ट आहे क्यूब ऑफ ॲक्सेप्टेड नंबरचा तो काय असेल बघा, काय होणार आहे, मी असं म्हणतो इव्हेंट ड्रिव्हन DRIVN प्रोग्राम. ओके, टायटल दिलं, इथं मी स्लॅश हेड करतो, स्लॅश HEAD. ओके, त्यानंतर कुठला सेक्शन चालू करणार मी, बॉडी सेक्शन, बॉडी टॅग आहे. त्यानंतर कुठला टॅग येणार आहे, FORM फॉर्म. पहिला ॲट्रिब्यूट काय, मेथड इज इक्वल टू काय येणार, पोस्ट. ओके, सेकंड ॲट्रिब्यूट काय, नेम, त्याला नाव द्या, मी FRM नाव देतो. देन यू टेक वन बटन इनपुट, काय येणार, टाईप इज इक्वल टू काय, BUTTON बटन. देन value, the text that you want to display on the button element, value मी काय म्हणतो समजा
काय कॅल्क्युलेट्स कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट ओके. अँड देन त्याच्या क्लिकला म्हणजे ऑन क्लिक इज इक्वल टू मी एक फंक्शन कॉल करतो CUBE नावाचं आणि ते काय करतो मी when I am going to call that function when user clicks on this button element that is calculate. इथं माझा मी स्लॅश फॉर्म करणार आहे ठरल्याप्रमाणे आणि त्यानंतर माझी स्लॅश बॉडी होणार आहे. त्यानंतर मी कुठला चालू करणार आहे स्क्रिप्ट लँग्वेज जावास्क्रिप्ट बट इनसाइड दॅट स्क्रिप्ट लँग्वेज जावास्क्रिप्ट आय वॉन्ट टू स्टार्ट विथ द कन्सेप्ट दॅट इज फंक्शन कीवर्ड असेल आणि त्या फंक्शनचं नाव काय क्यूब आहे जे इथं नाव तुम्ही दिले बघा हे क्यूब. सो यू कॅन टाईप द सेम नेम अँड जस्ट स्टार्ट द ओपन कर्ली ब्रॅकेट. हिअर काय करायचं आहे तर फंक्शनचं नाव फंक्शन घेतलं मी वॅर A, C फंक्शन नाव क्यूब आहे. दोन व्हेरिएबल घेतले A आणि C. एच व्हॅल्यू मी ॲक्सेप्ट केली त्याच्यामध्ये क्यूब केलं आणि मग काय केलं अलर्टमध्ये तो पेस्ट म्हणजे प्रिंट केलं. सो जो कोड मी मगाशी घेतला होता त्याच्यामध्ये फक्त मी ॲड काय केलं तर फॉर्म घेतलेला आहे. हा तुम्हाला कोड कळाला असेल. मी हा कोड सेव्ह करतो आणि तोच कोड मी रिफ्रेश करतो क्यूब नावाचा. ओके रन करा तुम्हाला काय मिळेल बघा रे यू विल गेट event program to accept number. Just click on this calculate to display the button. Just click on to click in the text box and type 2. Click on OK. You will get the cube is 8. दोनचा cube 8. Again click on that calculate. You just try to enter 4. Just click on OK button to get the cube of that alert box. If you write that alert in place of that alert, जर तुम्ही काय केलं document dot writing केलं तर you will get that text on the web page. DOCUMENT .WRITELN write ln. So you can save this code and refresh the same. Now click on calculate. You will get one. Just click type 10. Click on OK. The cube is 1000. Again refresh it. Again you will get the calculate button. Again enter value as a 5. Just click on OK to get this cube of that 5. So in this way you can convert any code into event handler code. आता इव्हेंट हँडलरचा अर्थ होतो की राईट इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम जर असा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक काय घ्यायचं फॉर्म घ्यायचा. फॉर्ममध्ये एक बटन घ्यायचं. बटनच्या ऑन क्लिकला एक फंक्शन कॉल करायचं आणि त्याची डेफिनेशन तुम्ही कुठे लिहिणार स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये लिहिणार. त्यामुळे स्क्रिप्ट चालू केल्यानंतर पहिलं कुठलं स्टेटमेंट येईल फंक्शन त्या फंक्शनचं नाव आणि त्याची असणारी बॉडी. सो इन दिस वे यू कॅन राईट द इव्हेंट ड्रिव्हन कोड्स. ओके फाईन. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन. आपल्याला इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्राम किंवा इव्हेंट हँडलिंगचे कोड्स काय होते ते बघायचं होतं. इव्हेंट हँडलिंग कसं यूज करायचं ज्याच्यामध्ये काही माऊस इव्हेंट्स आहेत आणि काही कीबोर्डचे इव्हेंट्स आहेत तर ते आपण इथं एक्झाम्पल थ्रू हँडल केलेले आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला माऊसचेच इव्हेंट्स विचारतील कीबोर्डचे इव्हेंट्स विचारणार नाहीत. कशासाठी प्रोग्रॅमिंगसाठी. फक्त ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारू शकतील की डॅश कीबोर्ड इव्हेंट फायर्स वेन युजर प्रेसेस अ की ॲट दॅट टाईम यू शुड राईट ऑन की डाऊन. सो दिस इज द कन्सेप्ट. जर इव्हेंट शब्द असेल तर की डाऊनच येणार आहे. जर इव्हेंट हँडलर हा शब्द आला तर ऑन की डाऊन येणार. त्यामुळे डोंट गेट कन्फ्युज रिगार्डिंग ऑन की डाऊन अँड ऑन की की डाऊन अँड ऑन की डाऊन. की डाऊन इज द इव्हेंट अँड ऑन की डाऊन इज द इव्हेंट हँडलर. सो आय फॉरगॉट टू टेल यू दॅट जस्ट इफ यू राईट द सी इन लोअर केस जर तुम्ही सी ऑन क्लिकचं सी जर लोअर केस दिलं तर काय होईल सेव्ह करा अँड रिफ्रेश द सेम कोड. ओके यू विल गेट दिस पर्टिक्युलर थिंग्स. क्लिक ऑन दॅट. So here it is not there possible because sometime browser काय करतं ॲडजस्टमेंट करतो कारण हे ओरिजिनल हे नाही आहे काय नाही आहे काय म्हणतो एडिटर नाही जावास्क्रिप्टचा. त्यामुळे काही वेळेला असं वर्क होतं बट कन्सेप्च्युअली तुम्हाला देत असताना तुम्ही काय करायचं सी कॅपिटलमध्येच द्यायचं. तर हे काही ब्राउझर्स त्याला सपोर्ट करतील काही ब्राउझर सपोर्ट करणार नाहीत. ओके फाईन. असो तर हा जो पार्ट होता आपला इव्हेंट ड्रिव्हनचा हा शेवटचा पार्ट होता. याच्यामध्ये इथं जावास्क्रिप्टचा चॅप्टर इथं एंड होतं आहे आपला. जावास्क्रिप्ट म्हणजे क्लायंट साईड स्क्रिप्ट जो पार्ट आहे तो इथं एंड होत आहे. ओके त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली काही असाइनमेंट्स बघायचे आहेत. त्या 3 असाइनमेंट्स त्या मी नेक्स्ट लेक्चरला घेतो कारण आता लेक्चर थोडंसं लेंदी होईल जर मी असाइनमेंट घेतल्या तर. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला आपल्या ज्या जर्नलच्या 3 असाइनमेंट्स आहेत जावास्क्रिप्टच्या त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके सो आय होप की तुम्हाला जे काय आज शिकवलेलं आहे ते तुम्हाला कळालं असेल. इव्हेंट हँडलर म्हणजे काय इव्हेंट हँडलर कसे घ्यायचे. ओके so till that stay home stay safe. We'll meet in the second session or next session.